हॅलो यूट्यूबकर, कसे आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत होतो. आता काय नवीन गुढीपाडवा आला, आपला मोठा सण. तर आज मी तुम्हाला गुढीपाडव्याचं चमचमीत असं जेवण करून दाखवणार आहे. जरा 3-4 प्रकार आहेत, पण मी टप्प्याटप्प्याने दाखवणार आहे. चला तर किचन मध्ये. गुढीपाडव्याच्या चमचमीत जेवणासाठी काही ठराविक पदार्थ मी करणार आहे. तर 6 पदार्थ मी करणार आहे. तर त्यातले काही पदार्थांचं काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते. तर आज मी प्रथम चण्याची भाजी, याला कांदा लसूण काही घालणार नाहीये. चण्याची भाजी, त्याला खोबरं आलं आणि मिरची वाटून घालणार आहे. नंतर भेंड्याची भाजी, त्याला सुद्धा राई जिरं आणि ओली मिरची फोडणी आणि चित्रांग असा हा भात करणार आहे. त्याला सुद्धा उडदाची डाळ, चण्याची डाळ, मिरची आणि शेंगदाणे आणि वरून डाळिंब आणि त्याला लागणारं सगळ्याला मीठ आणि हे चण्याच्या भाजीला मसाला आणि तेल एवढे पदार्थ लागणार आहे. तर मी हे टप्प्याटप्प्याने करून दाखवणार आहे. प्रथम आपण चित्रान्न करून घेऊया. तर तेल घालूया. नंतर राई ही बघा तडतडायला हवी. कढीपत्ता राहिलाय माझा, थांबा. कढीपत्ता टाकायचा. नंतर शेंगदाणे, शेंगदाणे जरा परतूया. शेंगदाणे भाजलेलेच आहेत, त्यामुळे जास्तच हे करायला नको. त्याच्यानंतर हे बघा उडदाची डाळ आणि चण्याची डाळ फोडणीला टाकायची. चांगलं परतायचं. गॅस बारीक करायचा जरा. थोडी ओली मिरची, थोडी कोथिंबीर, हिंग आणि मीठ आणि भात शिजवून घेतलेला आहे. मीठ आणि थोडी हळद. बघा, आणि हा आपला भात ह्यात घालायचा. भात ढवळून घ्यायचा आणि थोडा लिंबू पिळायचा की भात तयार. चित्रान्न भात तयार. मग मी तुम्हाला चण्याची भाजी करून दाखवते. आता प्रथम चण्याची भाजी आणि भेंड्याची भाजी हे 2 भाज्या तुम्हाला दाखवणार आहे. चण्याच्या भाजीला पण कांदा लसूण नाही, त्याच्यामुळे खोबरं आलं आणि मिरची वाटायचंय. हे वाटण मी वाटून आणते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा खोबरं मिरची आणि आलं वाटून आणलंय. तसंच हे पण भांड तापलंय. तर भेंड्याची भाजी फोडणीला टाकते आणि चण्याची पण भाजी फोडणीला टाकते. हे कुकर मध्ये लावायची आहे. त्याला कांदा लसूण काही नाही. हे बघा, हे पण जिरं आणि राई फोडणीला. इकडे पण जिरं आणि राई फोडणीला. हिंग,
भेंडीला ओली मिरची टाकायची आणि हे खोबरं टाकायचं वाटलेलं. त्यातच हळद, आणि हा मालवणी मसाला 1-2 चमचे. थोडं पाणी घेते आणि चांगलं परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तोपर्यंत इकडे भेंडी घालूया. हे बघा, काही घातलं नाही भेंड्यांमध्ये, नुसतं ओली मिरची आहे. बघा, तेल सुटलंय. आता आपण हे चणे मी काल भिजत घातले होते, त्याला कोंब आलेले आहेत, ते चणे घालूया. आणि पाणी थोडं मीठ आणि कोथिंबीर. ही भाजी ह्याला कुकरमध्ये शिजवते, म्हणजे ही आपली भाजी तयार. कुकरची शिट्टी लावते. हे बघा, भेंड्याच्या भाजीला नेहमी कोकम टाकावं, कारण काय, बुळबुळीतपणा कमी येतो. आणि मीठ टाकते थोडं. आणि भाजी इकडे होऊ दे, तोपर्यंत मी तुम्हाला श्रीखंड करून दाखवते, घरच्या चक्क्याचं श्रीखंड. तोपर्यंत ही भाजी होईल. भेंड्याची होत आली आहे. आता काल मी हे दही लावून ठेवलं होतं, तो आता ह्याच्यामध्ये गाळणीमध्ये चाळून घेतलं आणि हा आता चक्का तयार झाला. आता ह्याच्यात आपण पिठी साखर घालूया. थोडंच आहे, हे बघा. आणि हे केशराचं दूध, आणि चांगलं एकजीव करूया. हे बघा, भाजी पण झालेली आहे. नंतर तुम्हाला मी मुगाची भजी, त्याचं पण मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. पण आता हे श्रीखंडाचं दाखवते. हे बघा, चांगलं फेटायला हवं श्रीखंड. थोडी साखर घालते. चांगलं फेटून घेते. हे बघा, रंग बदलला. कलर पण घालू शकता, पण मी केशराचं दूध घातलंय. हे बघा, असं पडलं पाहिजे. आणि ह्याच्यातच आपण चारोळी आणि बदाम, पिस्ता हे घालूया. हे आपलं श्रीखंड तयार. हे बघा, बुंदी रायतं काय नाही, नुसतं दही फेटलं आणि बुंदी घातलंय आणि 2 मिरच्या घातल्यात. साधी बुंदी आहे. बुंदी रायता तयार. बुंदी रायता केलाय, थोडंसंच केलं. आता मुगाची भजी, मुगाची डाळीची भजी, त्याच्यात थोडेसे पोहे घातलेत. आणि हे सकाळी भिजत घातलंय मी, रात्री नाही. तर हे पटकन होतं.
त्याच्यामध्ये फक्त आलं आणि मिरची हे मी वाटून आणते आणि थोडासा सोडा घालते आणि भजीला तेल गरम करत ठेवते. हा, मी हे बघा वाटून आणलंय. जरा दरदरीत वाटायचं म्हणजे जाडसर, आणि थोडं मीठ घालायचं. मग हे तुम्हाला मी करून दाखवते. तसाच मी मठ्ठा करून आणलाय, म्हणजे दही घालून मी खरं हाताने घुसळायला हवं, पण हे मी मिक्सर मधून काढून आणलं. त्यात दाखवते तुम्हाला. त्यात मी घरी केलेला मसाला, कालच केलाय घरी मसाला, धणे, जिरं, ओवा हे सगळं भाजलं आणि ते टाकलंय, आणि थोडं सेंधव मीठ आणि आपलं साधं मीठ. हा मठ्ठा आपला तयार झाला, आणि वरून कोथिंबीर टाकायची की हा आपला मठ्ठा तयार झाला. आता तुम्हाला काहीतरी फोडणीला हे करायला हवे ना, म्हणून थोडी ही पापडी तळते. हे बघा, आणि पुऱ्या तळून दाखवते. आणि पुऱ्या तळल्या की आपली मुगाची भजी करून दाखवते. हे बघा, चांगली फुलली आहे बघा, अशी फुगली पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, आता मी भजी करायला घेते, पण अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे कैरीची चटणी करायची आहे. हे बघा, आता सीझन आहे ना कैरीचा, मग कैरीचं तर काहीतरी हवं ना, म्हणून कैरीची चटणी, कैरी, नंतर धण्या जिऱ्याची पावडर, आणि हा बारीक चिरलेला गूळ, आणि लाल तिखट आणि मीठ हे सगळं वाटून आणायचंय. बस एवढीच चटणीला आहे. आता हे भजी करून दाखवते. याला थोडा, भजी करताना थोडासा सोडा घालायचा आणि ही भजी करायची, थोडासा चिमूटभर, आणि ही मी भजी करून दाखवते तुम्हाला की आपला स्वयंपाक तयार. हे बघा, भजी जरा लालसर होऊ दे, आणि ही लालसर झाली की मी जेवणाचं ताट तयार करते. हे बघा, गुढीपाडवा विशेष चमचमती थाळी. कसा वाटला व्हिडिओ? छान वाटला ना? घरी करून बघा, आणि लाईक करा, शेअर करा, आणि
कमेंट्स करायला विसरू नका आणि ह्या गुढीपाडव्याला जरूर थाळी बनवा. बाय.